आता आपण पाहत असलेलो हे जे शिवमंदिर आहे हे खऱ्या अर्थी श्रृंगेरी शारदा पीठ यांच्या अंतर्गत येणारे शिवमंदिर असून या शिवमंदिराचा इतिहास हा जवळपास 700हून अधिक वर्ष जुना हा समजला जातो। श्रृंगेरी शारदा पीठ म्हणजे आदिगुरु शंकराचार्याद्वारा रचित असून हे संपूर्ण भरतखंडावरील 4 पीठ हे मानले जातात। त्यातील जे दक्षिण पीठातील आलेलं किंवा दक्षिण पीठातलं जे श्रृंगेरी शारदा पीठ आहे त्या दक्षिण पीठाअंतर्गत असलेले हे मंदिर मानले जात आहे। ये तो श्रृंगेरी मठ का मदुरई ब्रांच है। यहाँ 700 years old दिस ब्रांच। ये शिवलिंगा, नंदी और विनायका तो तीनों 700 साल पुराना है। इसके अलावा यहाँ पर शारदाम्बल है, विनायक जी है और वहाँ पर आदिशंकर का विग्रह है, कृष्ण का विग्रह है और नंदी आंजनेय का विग्रह है। ओके, म्हणजे हे मंदिर जे आहे ते 700 वर्ष जुनं आहे, 700 साल पुराणा। हां, 700। म्हणजे पहा, आपण हे जे पाहत आहात हे 700 वर्ष जुनं मंदिर आणि 700 वर्ष जुनं हे शिवलिंग आहे जे आपण दर्शन करत आहोत। आणि आता श्रावण मास पण चालू आहे आणि चातुर्मास सुद्धा चालू आहे, त्यामुळे हे दर्शन आपल्याला घडणं म्हणजे अहोभाग्य आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे हे शिव मंदिर। तर हे शिवलिंग जे आपण पाहत आहात 700 year old म्हणजे 700 वर्ष जुने शिवलिंग तुम्ही पाहत आहात आणि याचं दर्शन करत आहात।
तसेच आपण आता आणखीन गणपतीचं जे मंदिर म्हणजे यांची ती जी मूर्ती आहे गणपतीची गणेशाची ते पण आपण पाहूयात. शारदा शारदा देवी. आद्यगुरु शंकराचार्य प्रणीत जे शृंगेरी मठ आहेत किंवा पीठ आहे या पीठाची मुख्य देवी ही माता शारदा समजली जाते. त्यामुळे प्रत्येक पीठामध्ये माता शारदेचं मंदिर किंवा मूर्ती ही अवश्यपणे असते. आता हे टेम्पल कुठे आहे तर हे टेम्पल मुख्य जे प्रवेशद्वार आहे मीनाक्षी टेम्पलचं अगदी त्याच रोडवरती हे टेम्पल आहे. या टेम्पलचं जे लोकेशन आहे ते मी तुम्हाला पिनअप करेल. आता याच मंदिरातली 700 वर्ष जुनी असलेली गणपतीची मूर्ती सुद्धा आपण पाहत आहोत. ही समोर दिसत असलेली जी मूर्ती आहे ही सुद्धा 700 वर्ष जुनी आहे. हे डाव्या सोंड्याचा गणपती आहे. हा ही 700 वर्ष जुना गणपती आहे ज्याच्या शेजारी आपल्याला 2 नाग हे सुद्धा दिसत आहेत. आणि हे आदिशंकराचार्य गुरु यांची ही सुंदर अशी मूर्ती. ज्या आदिशंकराचार्यांनी संपूर्ण भारतवर्षामध्ये भारतखंडामध्ये आपल्या सनातन संस्कृतीचा प्रचार केला प्रसार केला आणि एक रूढी एक परंपरा हे सर्वांना समजून सांगितली. साक्षात शंकराचेच हे अवतार मानले जातात. आदिशंकराचार्य निर्मित अनेक पुस्तकं आहेत काव्य आहेत ग्रंथ आहेत. हे आदिशंकराचार्य कृष्णा कालिंगनाथन कृष्णा असं नाव आहे देवाचं. अप्रतिम आणि सुंदर आहे. आणि इथे तुम्हाला छोटा श्रीकृष्णा म्हणजे ज्याला आम्ही बाळकृष्ण म्हणतो याची सुंदर प्रतिमा तुम्हाला मूर्ती स्वरूपामध्ये दिसत आहे. हनुमंता दिस इज ऑल्सो ओल्ड आर न्यू सर? न्यू मे. आता हे आपण दर्शन घेतात हनुमंतराया म्हणजे बजरंगबली. पहा प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक देवस्थानकामध्ये बजरंगबली यांची मूर्ती आपल्याला खास करून साऊथ इंडियन विभागामध्ये पाहायलाच मिळते. याचे रिझन काय? याचे रिझन हेच आहे की बजरंगबली यांना आम्ही अभय देणारे किंवा संरक्षक प्रणालीची देवता म्हणतो. त्या अनुषंगाची ही मूर्ती बजरंगबलीची आहे जी इथे सुद्धा सुरक्षा किंवा संरक्षण देण्याचं कार्य करते. अगदी सुंदर मूर्ती आहे. काळ्या रंगाच्या पाषाणामध्ये ही मूर्ती स्थापित आहे. मीनाक्षी मंदिरच्या बाहेर असलेले जे मुख्य गोपुरम आहे त्या गोपुरमच्या देवतेविषयी माहिती घेण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता मदुराई मीनाक्षी अम्मन टेम्पल या विभागामध्ये असून या विभागाच्या जवळ असणारे जे काही छोटे टेम्पल आहे ज्याच्यामध्ये यांनाही महत्त्व किंवा मान्यता प्राप्त आहे अशा टेम्पलविषयी आता माहिती घेत आहोत. तिथले जे पुजारी आहेत ज्यांना तिथे स्वामी किंवा गुरुजी म्हणतात ॲज ए दे मीन्स की जे तिथले ऑर्थराईज पुजारी आहेत जे आसपासच्या एरियामध्ये किंवा या TTD देवस्थानच्या विभागातील हे सर्व मानले जातात. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार किंवा त्यांच्या देवस्थानची माहिती आता देत आहेत. सर प्लीज. So we are here in Madurai. Madurai is basically the junction for the people who visit Rameshwaram from the north. So people from north who are planning to visit Rameshwaram, they come here through train. From here they go to the Rameshwaram shrine. Before going to Rameshwaram, they visit Meenakshi temple. In this southern part of India, in Hindu religion, we follow Shaivites and Vaishnavism drastically. So on the part of Shaivites, we believe that there are 3 million gods. On the 3 million gods, Lord Mahamunishwara, we call him Dharma Mahamunishwara or Mottekobra. The local call him Mottekobra Mahamunishwara. We call him Dharma Mahamunishwara. He is the savior of this shrine temple and the people who follow him. People, lots and lots of people from the southern part of Tamil Nadu, from Karaikudi, from Chettinadu. Chettinadu are authentic place for the South Indian tradition. Those peoples worship him regularly.
They are his family deity and family devata. So they worship him regularly, once in a month or once in a while. They come here, they worship him. In local, he is known as the savior of and protector of small babies. So newborn babies on on completion of 30th day, from home they bring the baby. After that we call punyadanam. After naming the baby, naming ceremony and housewarming ceremony, they visit this temple first on the part of Madurai. On every religions, Christians, Muslims, every people come here. They believe he will protect the children from any kind of paranormal things. So they basically after the 30th day, first temple they visit is Mahamunishwara temple. From they come here, they get the passport. That's why the palna, like in the Marathi, there's the small palna is hanging from the yeah, outside of your temple. there's a small wooden bed in front of the temple. That is to let the baby there. They keep the baby there and pray to the God that the baby should be fine, he should not be exposed to any evil forces and all. So they pray to the God like that, and they demand for the given as a baby, yes, a safe child. Yeah. I mean, whichever who those all the parents who have facing some issue about the babies and Yeah. about the pregnancy, they have solved any the problem, kind of like problem. kind of problems they visit them. There are four shrines. He is the protector of the North Shrine, North Gopuram and North Shrine. He is Mottagopuram Mahamunishwarar. For the east we have Vittavasal Munishwarar. It's like he's a captain. The east side we have Vittavasal Munishwarar. The four directions for the north, south, east and west. There are four directions. There are four Munishwaras. For the north he is Mottagopuram Mahamunishwarar. For the east we have Vittavasal Mahamunishwarar. Okay, the south is different. North South is different, east is different, west is Okay, different. you mean to say every Gopuram have a one devotee Yes. or one god? They are the What I protector mean for to say is, same this Gopuram. is not the whole temple on the past. Okay, only for the The Gopuram. temple was even much larger. These commercial buildings were not in the past. The temple was even bigger, and the boundary of the temple was bigger. So the outer boundary was the west side has been shrinked. The west side outside boundary was even bigger, and you can find him there. Kattisitti Munishwarar is near Melamasri, Nadanagopala Swami temple. There is one temple. Near the temple you can find that Munishwarar, Vespart Munishwarar. He is there. There's Madanagopala Swami temple that was built after the Nayakas period. Madanagopala Swami temple was built after the Nayakas. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की हे जे देवता आहेत प्रत्येक गोपुरमची देवता हे सिक्युरिटीच्या प्रणालीमध्ये किंवा सिक्युरिटीचे जे जसे हनुमंतराय असतात त्या अनुषंगाने प्रत्येक गोपुरमचे हे देवता हे सिक्युरिटीचं कार्य करतात आणि हे जे देवता आहेत आपण जे आता पाहत आहोत हे सिक्युरिटीच्या बरोबर हे येणारे जे काही इश्यू असतात म्हणजे संतान उत्पत्तीमध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम असतात त्याला हे सॉल्व्ह केले जातात किंवा तिथे पाळणा बांधायची एक प्रथा आहे जेणेकरून येणारे विघ्न हे देवता दूर करतात. त्याच अनुषंगाने इथला जो एरिया आहे आसपासचा एरिया या गोपुरमच्या शेजारचा त्याची सिक्युरिटी करायचं कार्य या गोपुरमचे एक आसपासच्या एरियाचं थोडक्यामध्ये हे कार्य हे देवता इथले करतात अशी इथली आख्यायिका आहे. आणि हा देवता एक पर्टिक्युलर एवढंच नाही आहे तर चारी जे गोपुरम आहे ज्याला आपण म्हणतो ईस्ट वेस्ट साईडच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण साईड आहे तर प्रत्येक गोपुरममध्ये जी देवता आहे किंवा त्याच्या बाहेर असणारी जी देवता आहे ती रक्षक प्रणालीची असून ती त्या गोपुरमच्या आसपासच्या विभागाचं संरक्षण करते. तर त्या अनुषंगाने स्वामींनी आपल्याला इंटरव्ह्यू दिलेला हा खूप सुंदर इंटरव्ह्यू होता आणि निश्चितपणे जेवढे महाराष्ट्र असेल रेस्ट ऑफ महाराष्ट्र असेल जेवढे आपण कोणी पाहत असाल या व्हिडिओला ज्यावेळेस आपण इथे मदुराईमध्ये श्री मीनाक्षी अम्मनचं टेम्पलला व्हिजिट कराल तर प्रत्येक गोपुरमला आल्याच्यानंतर गोपुरमच्या बाहेर बसणारी जी देवता आहे त्याचं सुद्धा आवश्यकपणे आपण दर्शन करा. इव्हन तिथला जो भस्म किंवा उदी आहे तो सुद्धा आपल्याला एक पद्धतीचं आपण म्हणूया विश करण्याचं किंवा आपल्याला एक दुवा देण्याचं कार्य निश्चितपणे आपल्याला केलं जाईल. सो नाईस सर, थँक्यू.